एक रम्य वातावरण. तुम्ही एकटेच आले का तुम्ही कुणी वहिनीला पण आणलंय तुमच्या? नाही, मी एकटा नाही आलो, लक्ष्मण बसवंत पाटील आले. बर बर, म्हणजे तुम्ही सिंगल आले ना? तुम्ही असं म्हणजे लेडीज वगैरे कुणी आले नाही? मैत्रीण वगैरे नाही आणल्या? बर. तुमचं काय म्हणणं आहे? तर मैत्रीण वगैरे आणल्यात का तुम्ही काही एकटे झाले? आम्हाला गरजच नाही आम्हाला. बर बर बर, नाही इथं प्रत्येक जण मैत्रिणी घेऊन आलेले आहे. तुम्ही बघताय, आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे मरीन ड्राईव्हचा सीन. मरीन ड्राईव्ह म्हणजे नॉट इज जोक. मरीन ड्राईव्हला प्रत्येक जण आपापली मैत्रीण घेऊन आलेले आहेत, आणि त्याच्यामुळं हा मी तुम्हाला प्रश्न विचारला, किंवा तुम्ही एकटे आलात का कुणी बरोबर आणलंय आपण? नाही नाही, आम्ही सिंगलच आलात. कुठून आलात आपण? बीडवरून आलात. बर. हो काका, तुम्ही कुठून आले? बीडून आले. बीडला खूप गरम वातावरण आहे म्हणून कळालं. उन्हाळा चालू झाला. बरं बरं, नाही ते राजकीय काहीतरी चालू आहे म्हणतात, खरं का? त्याच्यापासून आम्ही लय आले. बरं, काय करता तुम्ही बीडला? आम्ही प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये काम करतो. बरं बरं, आपण काय करता बीडला? शेती करतो. शेती करता. शेतामध्ये काय पेरलंय आता? गहू आहे, ज्वारी आहे, कापूस आहे. बर 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 बर. चला तर बघूया, आपण बघतोय की या मुंबई मरीन ड्राईव्हचं वातावरण प्रत्येक पावलाला मित्र मैत्रिणी इथं समुद्राचा स्वाद घेत आहेत. उगाच म्हणत नाहीत मुंबई मेरी जान. हे बघा, तरुणांचे लोंढे समुद्राकडे येत आहेत. आपण बघताय जसं गाड्यांचं ट्रॅफिक जाम होतं, तसं सिग्नलवर बघताय आपण मुलं मुली दिवसभर चौपाटीला बसून संध्याकाळी आपापल्या घराकडे चाललेले आहेत. हे पोलीस आपलं कर्तव्य बजावत आहेत. कुठलीही कसूर न करता पोलीस आपलं कर्तव्य बजावत आहेत. एकदम छान, खूप सुंदर सीन आहे. जबरदस्त. अशी ड्युटी प्रत्येक पोलिसांनी करायला हवी. मरीन ड्राईव्हचा नजारा आपण बघत आहात. मला दाखवतो मी आता इथून मरीन ड्राईव्ह वर काय बघताय. दूर पर्यंत एकदम लाईटिंग, मोठ्या बिल्डिंगी, हॉटेल्स, मोठमोठे हॉटेल्स, कर्तव्य बजावत असलेले जवान, पोलीस फोर्स, हे पूर्ण मरीन ड्राईव्हचा चला तर बास करूया आता. आपल्याला कसं मरीन ड्राईव्ह कसं वाटलं ते आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा.